नाशिकच्या विल्होळी गावात महिलांची पाण्यासाठी कसरत, डोक्यावर हंडा घेऊन पार करावा लागतोय मुंबई नाशिक महामार्ग। धरणांमध्ये पाणी, मात्र गावखेड्यात विहिरींनी तळ गाठलाय। नागपूरच्या महाल परिसरातील 22 घरांवर बुलडोझर कारवाई। रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या 22 घरांवर बुलडोझर कारवाई। नागपूर महापालिकेच्या गांधीबाग झोनच्या पथकाची ही कारवाई। नागपुरातील बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण 632 शिक्षकांची होणार 1-to-1 सुनावणी। शिक्षण आयुक्तांचे उपसंचालकांना आदेश। प्रत्यक्ष सुनावणीमुळे अनेक बोगस शिक्षकांचे नाव समोर येण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून उद्या पाणी सोडलं जाणार। धरणात 92% पाणीसाठा झाल्यानंतर जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय। गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये पनवेल पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर अत्याचाराचा गुन्हा। महिलेच्या तक्रारीनंतर अतिरिक्त आयुक्तांसह तिघांवर अत्याचाराचा गुन्हा। आरोपी भरत राठोडनं लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याची महिलेची तक्रार। आदिवासी मुलांसोबत मंत्री अशोक उईकेंनी सादर केलं नृत्य। नागपुरात गोंडराजे बुलंदराव शाहांच्या जयंतीनिमित्त आदिवासी नृत्याचं आयोजन। इचलकरंजीत महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर भीमशक्ती सामाजिक संघटनेचं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुख्य सभागृह त्वरित पूर्ण करण्याच्या मागणीसह पुतळ्याजवळ असलेले अतिक्रमण काढण्याची मागणी। गोंदिया तामगाव पाऊलदौना कुंभार टोली गावातील रस्त्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि गावकरी रस्त्यावर उतरले। 2 दिवसात रस्त्याचं काम न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा। अमरावतीमधील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रस्ते धोकादायक। बस चिखलात अडकल्यानंतरही दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प। व्याघ्र प्रकल्पातून 40 किलोमीटरचा रस्ता जवळपास 100 गावांना जोडणारा, मात्र रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याचं चित्र।